पोचलेलो आहोत आम्ही झू मध्ये आणि हे आहे पार्किंग करता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. जर तुम्हाला तिकीट काढायचं असेल पार्किंगचं तर आतमध्ये एंट्री केल्यावरच राईट साईडला तिकीट ₹80. 80 रुपये कार आणि 30 रुपीज बाईक. बघूयात आता पार्किंग कुठे सापडते आपल्याला. आहेत कॅनडा रिटर्न. कसं वाटतंय आई तुला? एकदम मस्त वाटते. 10-15 वर्षांनी मी इथे आता पाहून टाकते पहिले. 10-15 वर्षांनी म्हणजे तू आम्हाला आणलेलं लहानपणी. आता जरा वेगळं वाटते, थोडं बदल झालेला आहे खूप. हां पार्किंग वगैरे होतं तेव्हा. मध्ये पण बदल झाले आणि आमच्यामध्ये पण बदल झाले. मॉडर्न तर आम्ही पार्क केलेली आहे झाडाच्या सावलीखाली. मोठं असं मैदान आहे पार्किंग करता आणि मग इथून आपण जाणार आहोत आतमध्ये. सो या साईडला राईटला तिकीट काउंटर आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत तिकीट काढायला. तुमचा बड्डे बॉय आणि डॅडा, कॅनडा रिटर्न, वहिनी आहे, अन्वी पण आहे आणि आधी त्या साईडला. सो बघूया तिकीट काय रेट्स आहेत तिकीट. वा, इकडे स्वतः पण आपण तिकीट काढू शकतो किंवा आपण इथनं पण तिकीट घेऊ शकतो. इथनं तिकीट ट्राय करूयात. सो ह्या मशीनमध्ये सिलेक्ट करू शकता तुम्ही की तुम्ही फॅमिली बरोबर आहे, ॲडल्ट आहात, चिल्ड्रन किती आहे, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी ॲडिशनल, आणि नेक्स्ट करा. एंटर युअर मोबाईल नंबर तो मी तुम्हाला नाही दाखवू शकत. माझा QR कोड येतो जो स्कॅन करू शकता तुम्ही पेमेंट करण्याकरता, जो आपण स्कॅन करूयात आता. तर तुम्हाला येईल पेमेंट करण्याकरता आणि मग इथे तिकीट येतं जे आपल्याला असं काढून कलेक्ट करायचं आहे. सो आपले झालेले आहेत 225 रुपये. चलो. सो आम्ही आलेलो आहोत मित्र राणीच्या बागेमध्ये. आणि मी जेव्हा लहान होती तेव्हा एकदम मला काही मेमरी नाही, फोटोज आहेत फक्त. आज मी आलं तर मी टाकते इकडे. आमची मुलं झाल्या अरे आमच्या बेबीला घेऊन आम्ही आलेलो आहोत राणीच्या बागेत. बोल. त्याच्या आधी आपण आलो तो पण तू माझ्या पोटात होती सकाळी. मी तेव्हा पण आलेली म्हणजे आई मला सांगते मी मिनटाला आलेली. सो हे आहे एंट्री बूथ. इकडे तिकीट द्यायचं. आई ते तिकीट दे. सो आई आता तिकीट काढते आपलं जे घेतलं ते. स्कॅन होऊन आपण आतमध्ये जाऊ. हा आहे एंट्रन्स. सो फक्त बॅग चेक होते आणि बिस्लेरी असेल तर ते बाजूला काढतात. पाण्याची बॉटल इन्शॉर्ट अलाउड नाही आहे बिस्लेरीची, पण तुमची स्वतःची पर्सनल बॉटल अलाउड आहे. सो चला झू चालू करूयात आपण टूर. हा बघा काळा घोडा जो म्हणतात तो शिवाजी महाराजच्या काळाचा 12 फूट 9 इंच आणि धातूने बनवलेला घोडा. ते मोगली बरोबर मुलं. पहिलं आपण बघणार आहोत अस्वल, स्लॉथ बेअर, आणि ते काय काय खातं हे इकडे तुम्ही बघू शकता. एवढ्यातच मी व्योमला घेतलं आणि हा जो बेअर आहे हा वर झाडावर चढला, जो किरणनी बघितला, फक्त शूट करायचा राहून गेला. आता हा जर हल्ला तर मी तुम्हाला पुन्हा दाखवा. पण हा जो आता मस्त एवढे लांब दाट असे केस असणारा असं गुबगुबीत अस्वल एका ठिकाणावरून वॉक करताना दुसऱ्या ठिकाणी चाललाय. ॲटलिस्ट आम्हाला त्याला बघता आलं. खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मी अस्वल बघत आहे जो मेमरीमध्ये राहील माझ्या. हा जवळ आला तर खूप चांगला आहे, पण लांबूनच तुम्ही बघा सध्या. सो बेअरला फक्त वॉक करताना बघितलं. आता टायगर बघतो, लाईव्ह टायगर. मला वाटलं मी तुमच्यासाठी वाघ जरा कॅप्चर करेन नीट काहीतरी मुवमेंट करताना, पण वाटलं नव्हतं मला की ह्याला मी पॉटी करताना कॅप्चर करेन. आय होप हे सगळं नाही दिसेल. तो त्या दगडांनी थोडंसं त्याला झाकलेलं आहे, पण काय करू, हे येतच नाही आहेत समोर.
ऑलमोस्ट त्याची पॉटी झालेली आहे. आता बघूयात दुसरं काही करतो का, कोणाला भेटतोय का, त्याचं कोण पार्टनर आहे का इकडे की आपण त्याला पण कॅप्चर करू शकतो. आईने सांगितल्याप्रमाणे हा बघा आपण दुसरा पण टायगर स्पॉट केलेला आहे. हा इकडे येतोय. आता माहीत नाही दोघं फ्रेंड्स आहेत, रायव्हरली आहे, काही होणार आहे का की जे आपण मस्त कॉन्टेंट घेऊ शकतो. तर आता उठलाय हा, ह्याला बघून तरी मस्त सेटअप केला, एवढा मोठा यूज. ओ माय गॉड हा चाललेला आहे त्याच्याकडे आणि आता हे दोघं खेळणार आहेत. एकतर फाईट काहीतरी करा की जे आम्हाला कॅप्चर करता येईल. असं बघितलं तर सेटअप खूप मोठा आहे. टायगर आहेत. आम्हाला अनफॉर्च्युनेटली काही ऍक्टिव्हिटी करताना दिसत नाहीये, फक्त सुस्त झोपलेत आता. मे बी त्यांचा झोपायचा टाइम आहे. कोल्हा पण आहे हा, तर असा बसलाय की हा बोलतो मी तर तुम्हाला माझी तेवढी पण झलक नाही दाखव. त्याला चाललंय बिबट्याला आणि हाय ना या दोन प्राण्यांचा बघायला चाललंय आणि व्योम खूप एक्साइटेड आहे. व्योम खांद्यावर बसला त्याच्या डॅडाच्या. आदू आणि हे सगळे खाल्ल्यात काय प्रिंगल्स. भूक लागलेली आहे. आता बघूयात दिसतोय का बिबट्या. दिसतोय तुम्हाला जो झोपलाय. आय डोंट नो तुम्ही स्पॉट करू शकता का, पण झोपलेला बिबट्या काहीतरी दाखवू तुम्हाला. हाय ना अजून तरी एकच दिसला जो इथे झोपलेला आहे, जो बघू शकता तुम्ही. अजून कुठे दुसरा तिसरा दिसतो का बघते. आता हा झोपलेला आहे. आता काय तरी तुम्हाला दाखवू. टायमाला आणलंयस की प्राणी जागा नाही दिसत आहे. तो टायगर सोडला तर. आमचा एक टायगर जागा आहे ना, तो म्हणून सगळे टायगर झोपले. काय डायलॉग मारतोय. सो अनफॉर्च्युनेटली सगळे झोपलेले आहेत. मग खायचंय का आता पहिले? हा आपण खाऊया. म्हणजे ते उठतील थोडे. त्यांचा So लंच टाइम बघूयात, आम्ही झाल्यानंतर खाऊन क्लिअर घेऊ. थोडं नॅप टाइम. चला वहिनी खायला जाऊ. हे बार्किंग डिअर आहे. किती ओरडतात माहित नाही, अजून तर आवाज नाही आला यांचा काय. पाण्याचा आणि ब्रेक झालेला आहे चाल फिरत खाण्याचा. आता काय बघायला जायचंय? काहीतरी आहे हिप्पो वगैरे. आधी दाखवतो. आता खाऊ आपण आणि मग येऊ पुन्हा. मला वाटतं अरे इट्स ओके रे. अरे सगळंच बघायचं आपण. आई तुला मजा येते का? मस्त प्रश्नच नाही. जिवंत प्राणी बघायला मिळतात ना, आणि ते पण आपल्या मुंबईमध्ये कॅमेऱ्याचे बघून आलेले. त्याचा प्रश्नच नाही. पण तरी इथे चांगले केलेत त्यांनी. बघूया बघ काय इकडे काय बघ. हा बघा सांबार. नाही खातोय. तोंड बघा खातोय. बघा तो काहीतरी खातोय. आणि हे काय आहे रे किरण? हा पक्षी कुठला आहे? ईगल आहे का? ईगल पण बघितला. झाडाच्या मागे तुम्हाला उभा आहे कडेला. तिकडे मान केली आहे त्यांनी.
किरण तू कधी सांबर ऐकलं? सांबार खाल्लं पण आहे आणि बघितलं पण आहे. सांबार नाही सांबर. सांबर हा सांबार खाल्ले मी. सांबार काळं वाटाण्याचं सांबार. कमेंट करा जे जे खातात. हे आमची 3 लोक आणि आमचं नेव्हिगेटर आदू एकदम पुढे ऑरेंज. सो हा मॅप आहे. आपण इथे गेलो. अरे तुझं कोण ऐकत नाही, याचं का नाही ऐकत आहे तुम्ही? चला आता आपण पेंग्विन बघायला जाऊयात. पेंग्विन माझ्या मागे जे बघताय तिथे वॉशरूम आहे, जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर. आणि या साईडला मागे काही जण घरातून किंवा काही आणतात बाहेरून, तर तुम्ही इथे बसून पण खाऊ शकता. इनफॅक्ट एवढं सुंदर ह्यांनी झाडं लावलेली आहेत, तुम्ही त्या सानिध्यात पण झाडाच्या खाली इथे पण बसून खाऊ शकता. सो आम्ही आता चाललेलो आहोत पेंग्विन वॉक करायला. वॉडल 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 वॉडल. इथे आलो आणि AC मध्ये आलो. उन्हामधून जो धक्का लागत होता आता फुल चिल. पेंग्विन वॉडल वॉक. बघूयात आता. चला पेंग्विन वॉक कसं असेल. इथे पेंग्विन आहेत सगळे आणि ते नेमके त्या सेक्शनमध्ये स्विम करतात. व्ह्यूम सी पेंग्विन. सो हे बघा पेंग्विन तुम्ही बघू शकता किती सारे पेंग्विन आहेत. व्ह्यू पेंग्विन. झालेलं आहे यांचं आणि आता वर येतात. माझा आवाज तुम्हाला येईल की नाही माहीत नाही, पण ही 2 माणसं स्वच्छ ठेवत आहेत. हा पूर्ण जो पण एरिया आहे तो. आता पेंग्विन कुठेतरी आत चाललेत, मे बी ग्लू वगैरे त्यांचा बांधला असावा जे आपल्याला माहीत नाही, पण खूप छान वाटत आहे एवढं सगळं पेंग्विनला असं वॉडल करताना. 2:20 झालेत आणि आम्ही चाललेलो आहोत झू विले एंट्री टू कॅफेटेरिया. बघूयात आता इथे काय काय मिळते. काय हा मेन्यू आहे. जर मेन्यूमध्ये तुम्हाला काय हवं असेल तुम्ही प्लॅन करून येऊ शकता, पण सगळं व्हेज आहे. सो हे ट्विस्टर आजकाल आम्हाला खूप आवडतात, तर मी हे पण 2 घेतलेत. ते घ्यायला तुम्हाला बाहेर यायला लागेल. इकडे पण बसू शकता आणि आत पण बसू शकता. आता हा आपलं बनवणार आहे ट्विस्टर. ते मस्त तेलामध्ये कोलेस्ट्रॉल बेसिकली आपले झाले एवढे. हे 2 आयटम बाहेरून आणि आतमध्ये 4 आयटम्स ऑर्डर केले. आता खाऊन बघूयात कसं लागतंय. आम्ही सगळं फिनिश केलंय. योमला आलेली आहे झोप. बघूयात. चला आता एक्सप्लोर करूयात झोप. तर हिप्पो पाण्यामध्ये गेलेला आहे. दोन्ही हिप्पो पाण्यात आहेत. एकदम पाण्याच्या आत ते आराम करतात. तुम्हाला नाही वाटत ते बाहेर येतील. बहुतेक बाहेर यायची तयारी चालू आहे. एकाची वाटत नाही आहे, झोपायची तयारी चालू आहे. पाण घोडा बघूयात. बाहेर तर नाही येतात ते फक्त झलक दाखवलं. बहुतेक यायची तयारी चालू आहे याची बाहेर. अमेझिंग. आम्ही जात होतो घरी आणि तेवढ्यात मला आणि हा केलेला दिसला. मंकी बघितलं तू?
आज जाळीमधून तर काहीच दिसत नाहीये. काहीतरी करतायत खोदायचं काम. मला हिप्पो दिसला. हिप्पो तिथे त्याने आ केलेला आणि तेवढ्यात आम्ही बघितलं आणि तो आतमध्ये गेला. काय आलं माझ्या हिप्पोला? अरे बाप, डॅडाचा लाडका मुलगा. मुंगा मुंगा चला आता उडे जायचंय. आता आपण पलीकडच्या साईडला बघू, क्रोकोडाईल बघायला. एक सजेशन आहे की जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर वीकेंडला येऊ नका, गर्दी असते भरपूर गर्दी. तो मंडे टू सॅटर्डे मध्ये वेन्सडे सुट्टी असते. त्यांचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6. आता आम्ही चाललोय बर्ड पॅराडाईज बघायला. सो बघूयात बर्ड्समध्ये काय काय बर्ड्स, कुठल्या कुठल्या प्रकारचे बर्ड्स आहेत. हे आपले कासव. हे आहे टॉर्टॉईजचं सेक्शन. आता हे इथे आहेत बुट्टी कासव. मातीचाच कलरचे ते. लेटेस्ट यांनी क्रोकोडाईल ऍड केली, तर बघूयात क्रोकोडाईल काय आहे. बाकी आपण ऑलमोस्ट सगळं बघितले. क्रोकोडाईल आणि ती बघ क्रोकोडाईल. हे पण खूप मोठं सेक्शन त्यांनी केलेलं आहे. आणि 2 सुसर म्हणतात ह्यांना, कारण की ह्यांचं तोंड असं चोचीसारखं लांब लचक आहे. एकदम निवांत फ्लोट करत आहेत पाण्यावर. तो ये आहे मगर. मगर मैं ये कहना चाहती हूँ कि आता बघूया खालून ॲक्वा बर्ड्स कसे दिसतात ते. असं वाटतं शिकार करायला सांगितलं ना. माझ्या मागे तुम्ही बघू शकता खालचं सेक्शन मी थीम बनवली आहे. आणि ॲक्वा ॲनिमल म्हणजे तेच आहेत बेसिकली, की याच्यामध्ये क्रोकोडाईल आहे, त्याचं मराठीत सुसर म्हणतात, तिचं तोंड असं लांब असतं आणि मगरीचं असं पसरट असतं. तर त्या तुम्हाला इकडे दिसतील. तर तुम्ही बेसिकली असं इथून बघू शकता. अशा काच आहेत खाली आणि तुम्ही वरून पण बघू शकता वरचा व्ह्यू, जो तुम्ही माझ्या पहिल्या त्याच्या शॉर्टमध्ये बघा.
आता आम्ही चाललोय ॲक्वा बर्ड बघायला. एक्साइटेड म्हणजे बदक का रे? बरेच असतील असे ॲक्वा बर्ड मध्ये बरेच इन्क्लूड असतील ना. आता बघूयात ते कुठले कुठले बर्ड्स असणार आहेत. क्रोकोडाईल बघून एकदम खुश झालेला आहे व्ह्यू. फिश खातायत. वाव, काय करतायत ते? फिश खातायत. आमचा बिस्किट खातोय आणि ते फिश खातायत. हा आत्ता परत उडून आला. किरणकडे फोन होता आणि किरण परत कॅप्चर करायचं आमचं राहून गेलं. हा तो मला असा करकोचा म्हणतात याला. हा तो मैं हूँ खलनायक असा वाटत आहे. खूप मोठा आणि टॉपला जाऊन बसलाय, सगळ्यांना ऑब्झर्व करतोय. कुठला बर्ड आवडला तुला? कुठला बर्ड आवडला? वा वा, हे माझ्या मागे दिसत आहेत ना, ते पक्षी आहेत ना, त्यांची अंडी ठेवण्यासाठी केलेले आहेत. त्यांचे ते असं बास्केट ठेवलेत, अंडी ठेवू शकतात. मस्त आयडिया केलेत. आणि इनिशियली असं वाटलं की ते पहिले त्यांनी अशा मोठ्या मोठ्या जड साखळ्या लावल्यात. तर आम्हाला वाटलं कशा लावल्यात काय माहिती नाही, पण नंतर रिअलाईज झालं की ना हे ओपन पॅराडाईज आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली ते बाहेर जाऊ नये म्हणून तो त्या जड साखळ्या आहेत. हो हो, इकडे पण त्यांनी ते बास्केट ठेवलेत. चला, बघितलेलं आहे ते जंजीर के नाव. सो आम्ही विचार केला की बियोमचा बड्डे झूमध्ये सेलिब्रेट करू, कारण की बियोमला झू खूप आवडतात, प्राणी आवडतात. जेवढे प्राणी बघता आले तेवढे बघितले. जिजाबाई माता ह्या ज्या आपल्या शिवाजी महाराजांच्या आई आहेत, त्यांच्या नावावरून ह्याचं नाव ठेवलेलं आहे या झूचं. आणि त्यांना राणी सगळे म्हणतात, म्हणून ती राणीची बाग असं फेमस झालं. हा तो बघ, तुम्ही आम्हाला काय माहितीच नव्हतं. आम्हाला असं वाटतं राणीची बाग पहिलेच नाव असेल त्याचं. सो तेच आहे. लहानपणी आम्हाला काय एवढं कोणी सांगितलं नव्हतं. आपण सांगायचं राणीच्या बागेत जायचं. आतमध्ये बेसिकली बियोमला ना प्राणी खूप आवडतात. तर आम्ही डिसाईड केलेलं की त्याच्या सेकंड बर्थडेला ना आम्ही राणीच्या बागेला किंवा पुण्याला एक जे नॅशनल पार्क आहे ना तिथे जायचं. बट याचा आजचा दिवस आम्हाला ह्या ॲटलिस्ट या व्हिडिओमुळे लक्षात राहील ना की आम्ही बियोमच्या सेकंड बर्थडेला राणीच्या बागेला आलेलो. मला पण आठवत नाही मी कधी आलेलो. मी भरपूर लहान होतो, शाळेची पिकनिक किंवा तसं असेल ना तेव्हा आलेलो. बट बेसिकली पार्किंगमुळे जात नाही गाडी घेऊन इकडे. तर मी तर सजेस्ट करेन की राणीच्या बागमध्ये येत असेल तर स्वतःची गाडी घेऊन या. इथे मस्त पार्किंग आहे, तुम्ही गाडी पार्क करू शकता. सेफ पण आहे जी. आणि एक गोष्ट मी ॲड करायला विसरूनच गेलो की हा पूर्ण ब्लॉग आहे ना तो आम्ही 16 Pro मध्ये शूट केला आहे. ह्याच्या पहिले इधर मी माझा 12 Pro यूज करायचो किंवा तनु 13 Pro यूज करायची. पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा की ह्याची क्वालिटी कशी आहे. आणि सेकंडली ह्याच्या पहिले आम्ही माईक्स यूज करायचो, पण ह्याच्यामध्ये ह्याचे फीचर्स जे मी बघितले ना त्याच्यामध्ये मला समजलं की फ्रेम व्हॉइस कलेक्ट करतं. 2-3 फीचर्स ते मी एक्सप्लोअर केलेत. तर ह्याच्यामध्ये या पूर्ण ब्लॉगमध्ये आम्ही माईक यूज नाही केलेत. बट लेट्स सी की कसं व्हॉइस क्वालिटी आहे. आणि तुम्ही पण नक्की सांगा, जर वाटलं तर मे बी नेक्स्ट टाईम आम्ही आमचे जे माईक्स आहेत ते यूज करू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि लाल बटनावर तर हिट करायला अजिबात विसरू नका. अरे अजून केलं नाही तुम्ही ते लाल बटनावर हिट? फटाफट करा.